तर 40 गावात कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आंदोलन झालंय। जंतर मंतरवरील आंदोलनकर्त्यांवरील कारवाईचा निषेध करण्यात आलेला आहे। काय सांगाल? खरं तर त्या ठिकाणी जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचे जे आंदोलन आहे ते सुरू होतं, मात्र त्यांना उचलून त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे। त्यानंतर अभिजित दिपके त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे। प्रामुख्याने मागणी आहे की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा। आपली काय प्रतिक्रिया? हो, आम्हालाही शिक्षण मंत्र्याचा राजीनामाच हवाय। जर असा शिक्षण मंत्री असेल तर आम्हाला तो नकोय। हा देश खूप मागे राहिला अशाच लोकांमुळे। ही जेनजीची जनरेशन आहे आणि इथे आम्ही लोकशाहीसाठी लढतोय। आम्ही बोलतोय की मेक इन इंडिया, तर हे लोक निघाले आहेत लीक इन इंडिया करायला। सिस्टम युगानुयुगे वर्षानुवर्ष चांगलं राहावं याच्यासाठी आम्ही एकत्र आलोय। लोकशाहीची हत्या व्हायला नको, लोकशाही टिकून राहावी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे। लोकशाहीसाठी हा संघर्ष आहे। सिस्टम सुधारायला पाहिजे, आमच्या जनतेच्या भावना समजून घ्यायला पाहिजे, असं आम्ही सरकारकडे मागणी करतो। हेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव।